नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SP अकॅडमी GK या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे DCC बँक भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील कृषी विद्यापीठ कुठे स्थापन झाले? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पंतनगर। भारतातील पहिला कृषी विद्यापीठ पंतनगर येथे स्थापन झाले। पुढचा प्रश्न, निळ्या क्रांतीसाठी प्रामुख्याने कोणती योजना आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मत्स्य संपदा योजना। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकांवर लक्ष केंद्रित करते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गहू, तांदूळ, डाळी। प्रश्न क्रमांक 4, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2000 मध्ये। प्रश्न क्रमांक 5, डेअर क्रांतीला दुसरे कोणते नाव आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पांढरी क्रांती। डेअर क्रांतीचे दुसरे नाव म्हणजे पांढरी क्रांती। प्रश्न क्रमांक 6, भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल। भारतातील सर्वाधिक तांदूळ उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते। पुढचा प्रश्न, निळी क्रांती खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मत्स्यपालन। निळी क्रांती ही मत्स्यपालनाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सौभाग्य योजना। प्रश्न क्रमांक 9, ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट काय आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रामीण शेती व व्यवसायांना कर्ज। ग्रामीण बँकेचे उद्दिष्ट ग्रामीण शेती व व्यवसायांना कर्ज देणे हे आहे। प्रश्न क्रमांक 10, कृषी सहकारी कायदा भारतात कधी लागू झाला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1904 मध्ये। 1904 मध्ये कृषी सहकारी कायदा भारतात लागू झाला। पुढचा प्रश्न, भारतात पिकवल्या जाणाऱ्या तेलबियांपैकी सर्वाधिक कोणते पीक आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शेंगदाणा। प्रश्न क्रमांक 12, भारतातील ग्रामीण जनगणना किती वर्षांनी केली जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर 10 वर्षांनी। भारतातील ग्रामीण जनगणना ही दर 10 वर्षांनी केली जाते। प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक कोणते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तांदूळ। भारतातील सर्वाधिक लागवड केलेले पीक म्हणजे तांदूळ। प्रश्न क्रमांक 14, हरित क्रांती प्रामुख्याने कोणत्या पिकाशी संबंधित होती? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गहू व तांदूळ। हरित क्रांती ही गहू व तांदूळ या पिकाशी संबंधित होती। प्रश्न क्रमांक 15, शेतकरी कर्जमाफी योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात राबविण्यात आली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा। शेतकरी कर्जमाफी योजना सर्वप्रथम हरियाणा या राज्यात राबविण्यात आली। प्रश्न क्रमांक 15, ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मनरेगा। ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते पीक नगदी पीक आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कापूस। कापूस हे पीक हे नगदी पीक आहे। प्रश्न क्रमांक 17, जास्तीत जास्त डाळ उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2005। राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005 मध्ये सुरू झाले। प्रश्न क्रमांक 19, PM किसान योजनेत शेतकऱ्यांना किती आर्थिक मदत दिली जाते? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 6000 वर्षातून 3 हप्त्यात। प्रश्न क्रमांक 20, कृषी उत्पन्न बाजार समित्या APMCचे मुख्य कार्य काय आहे?
तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पिकांची विक्री नियंत्रित करणे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्य पिकांची विक्री नियंत्रित करणे हे आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतात कृषी जनगणना किती वर्षांनी केली जाते. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दर 5 वर्षांनी. भारतात कृषी जनगणना ही दर 5 वर्षांनी केली जाते. पुढचा प्रश्न गाव तंटामुक्त योजना कोणत्या राज्यात प्रथम सुरू झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. गाव तंटामुक्त योजना ही प्रथम महाराष्ट्र या राज्यात सुरू झाली. प्रश्न क्रमांक 23 ग्रामीण बँका प्रामुख्याने कोणत्या उद्देशाने स्थापन करण्यात आल्या. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ग्रामीण भागातील शेती व लघु उद्योगांना कर्ज देणे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय कृषी विमा योजना कशासाठी आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पिकांचे नुकसान भरपाईसाठी. पिकांचे नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना आहे. पुढचा प्रश्न ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत कोणता आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शेती. ग्रामीण भागातील उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे शेती हा आहे. प्रश्न क्रमांक 26 डेअरी क्रांती भारतात कोणाच्या नेतृत्वाखाली झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन. डेअरी क्रांती ही भारतात वर्गीस कुरियन यांच्या नेतृत्वाखाली झाली. प्रश्न क्रमांक 27 कृषी सहकारी संस्थांची सुरुवात भारतात कोणत्या वर्षी झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1904 मध्ये. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2005 मध्ये. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2005 मध्ये सुरू झाले. प्रश्न क्रमांक 29 भारतातील सर्वात मोठे नगदी पीक कोणते. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ऊस. भारतातील सर्वात मोठे नगदी पीक हे ऊस पीक आहे. प्रश्न क्रमांक 30 हरित क्रांतीचे जनक पुढीलपैकी कोण आहेत. तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न ग्रामीण रोजगार हमी कायद्याचे पूर्ण नाव काय आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम. भारतात पांढरी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दूध. भारतात पांढरी क्रांती ही दूध या उत्पादनाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उमेद. प्रश्न क्रमांक 34 भारतातील कृषी क्षेत्रात किती टक्के लोकसंख्या कार्यरत आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुमारे 55%. पुढचा प्रश्न राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 11वी. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागात होते. महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन विदर्भात होते. पुढचा प्रश्न प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2016 रोजी. 2016 मध्ये प्रधानमंत्री फसल विमा ही योजना सुरू झाली. पुढचा प्रश्न राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्ड NDDB कुठे आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अमूल गुजरात येथे. पुढचा प्रश्न शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे यासाठी कोणती योजना आहे. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 MSP मिनिमम सपोर्ट प्राईस. शेतकऱ्यांना पिकाचे योग्य मूल्य मिळावे म्हणून मिनिमम सपोर्ट प्राईस ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड कोणत्या पिकाची होते. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ज्वारी. महाराष्ट्रात जास्तीत जास्त लागवड ही ज्वारीची होते. पुढचा प्रश्न पीक विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1996 रोजी. पीक विमा योजना ही 1996 मध्ये सुरू झाली.
पुढचा प्रश्न, MSP निश्चित करण्याचे काम कोण करते? MSP निश्चित करण्याचे काम कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइजेस हे करते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा कोणता? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऊस उत्पादक जिल्हा म्हणजे कोल्हापूर. पुढचा प्रश्न, हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियाणांचा वापर केला जातो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उच्च उत्पादकता बियाणे. प्रश्न क्रमांक 45, भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश.